माझं नाव जीविका दीपक सोनटक्के. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. गोष्टीचे नाव आहे दोन बेंडूक. एका मोठ्या तळ्यात दोन बेंडूक राहत होते. एका वेळी उन्हाळा इतका कडक पडला की त्या तळ्यातले पाणी आटून गेले. एक बेंडूक म्हणाला, मित्रा आपण चालत. पुन्हा सांग याच्या पण. माझे नाव जीविका दिलीप सोनटक्के. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. माझे नाव जीविका दिलीप सोनटक्के. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. आज मी तुम्हाला दोन बेंडूकची गोष्ट नाही म्हणतात. माझे नाव जीविका दिलीप सोनटक्के. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. आज मी तुम्हाला दोन बेंडूकची गोष्ट सांगणार आहे. एका मोठ्या तलावात दोन बेंडूक राहत होते. एका वेळी उन्हाळा इतका कडक पडला की त्या तळ्यातले पाणी आटून गेले. एक बेंडूक म्हणाला, मित्रा आपण चालत चालत जाऊ आणि आपल्याला विहीर किंवा तलाव भेटून जाईल. ते चालत गेले. त्यांना समोर एक मोठी विहीर दिसली. त्यात खूप पाणी होते. पहिला बेंडूक म्हणाला, मित्रा यात खूप पाणी आहे, आपण यातच उड्या मारू. दुसरा बेंडूक म्हणाला, पण मित्रा आपण जर यातच उड्या मारल्या आणि जर यातलेही पाणी आटून गेले तर आपण बाहेर कसे निघू. तात्पर्य कुठलीही गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये.